नमस्कार, मी नंदकुमार तळवडकर. राधाकृष्ण कलामंच मुंबई निर्मित वाट चुकलो देव या नाटक काल मालवण कोळंबमध्ये झाला. रात्री 12 वाजता नाटक सुरू झालं आणि 2:30 वाजता संपला. 2:30 वाजता नाटक जेव्हा संपला तेव्हा त्या प्रेक्षकांची नाटकाबद्दलचे असलेले अभिप्राय किंवा प्रेक्षकांचे असलेल्या नाटकाबद्दलच्या भावना असत ते तुम्ही नक्की ऐका. म्हणजे नाटक काय ह्या तुमका कळात. नमस्कार, माझं नाव जान्हवी जगजीवनराम केळुसकर. तर हे जे नाटक आता आपल्या समोर सगळ्यांनी सादरीकरण केलं, खूपच छान. म्हणजे प्रत्यक्ष स्वामींचं दर्शन मला घडलं. म्हणजे गेल्या वर्षभर मी काय टेन्शनमध्ये होती. म्हणजे मुलाचं परीक्षेचं टेन्शन होतं, पण स्वामींनी ते तारून नेलं. तो 12वी पास झालं. मला आज प्रत्यक्ष स्वामींच्या कृपेने मला हे ज्या नाटकामध्ये मला परत स्वामींचं दर्शन झालं. धन्यवाद ताई. राधाकृष्ण कलामंचने सादर केलेलं हे नाटक आहे ते खरोखरच मनाला भावलं आणि जेणेकरून माझ्या डोळ्याचं पाणी आलं जेव्हा आबांनी जी भूमिका केली ती खरोखरच उत्कृष्ट अशी भूमिका केली आहे. त्याला तोडच नाही आहे, कारण मी पण नाटकप्रेमी आहे. स्वर्गीय बापू कोल्हे यांच्या तालीममध्ये तयार झालेला मी एक कलाकार आहे आणि त्यांनी सुद्धा ही अशीच भूमिका करण्याची बळ आम्हाला सर्व कलाकारांना कोळंबमध्ये जे कलाकार घडवले ते बापू कोल्हे यांनी घडवले. आणि हे स्वामी महिमाचं जे नाटक होतं ते खरोखर अप्रतिम. यांनी जे मानस ठेवलाय की 25 प्रयोग अक्कलकोटला सादर करू, तो खरोखरच करतील ही मी स्वामीचरणी प्रार्थना करतो. आणि त्यांचा जो प्रयोग आहे 25वा तो चांगल्या प्रकारे उत्कृष्ट असा सादरीकरण करून भरघोस लोक जमतील आणि त्यांना प्रतिसाद देतील अशी मनोमन मी प्रार्थना करतो स्वामीचरणी. आणि खरोखरच त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. प्रशांत पराडकर, श्रीकृष्ण नाट्य मंडळाचा एक कलाकार. तसेच मी पण माझ्या मुलांना घेऊन या स्टेजवर तुमच्यासारखे शो केले आणि माझं सुद्धा आता वय झालं आणि माझ्याचा धंदा असल्यामुळे. पण खरोखर जे आज तुम्ही नाटक इथे केला आणि जे ट्रिक्सिंग तुमचे किंवा बोलण्याची मालवणी जे कलाकार अगदी चांगल्या प्रतीने आणि चांगल्या पद्धतीने सर्व कलाकारांनी काम केलं आहे त्याबद्दल. आणि पुढील तुमच्या वाटचालीला 25 काय पण 101 प्रयोग म्हणजे होणार याची मी कलाकार या नात्याने तुम्हाला ग्वाही देतो. उत्कृष्ट नियोजन आणि आयोजन करून सर्व कलाकारांनी खूप चांगल्या रीतीने आमचा वाढदिवस साजरा केलेला आहे. आणि स्वामींच्या कृपेने पावसाने पण विश्रांती घेतली, त्यामुळे हा तुमचा प्रयोग यशस्वी झाला आहे. आणि पुढील तुम्हाला सर्व कलाकारांना श्रीकृष्ण मंडळातर्फे मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आहे. धन्यवाद आचार्य टीम आणि प्रोडक्शन टीम याचं. खास करून मी कधी जास्त बोलत नाही, पण हल्लीच मी आता अक्कलकोट करून जाऊन आलो फॅमिली सर्कट. तर स्वामींबद्दल बरंच काही आहे, श्रद्धा आहे, निष्ठा आहे, बरंच काय. पण आताच्या नवीन पुढ्यात बघायचं किंवा बघायला गेलं तर नाटक म्हटल्यावर आता आमच्यासारखी नवीन पिढी म्हणजे जी 91-95 नंतरची पिढी आहे ती नाटक म्हटल्यावर अगोदर ती बोर होते. बोरची सिस्टीम अशी आहे की नाटक त्यांना रेकॉर्डन्स किंवा आता नवीन काहीतरी प्रयोग बघण्याची त्याच्या उत्सुकता वाढली. किंवा 15 मिनिटाची एकांकिका किंवा एखादा सीन किंवा एखादी कॉमेडी ऑर्केस्ट्रा असं काहीतरी झालं. पण मी पण म्हटलं की संदीप मंडळाचे अध्यक्ष माझा भाऊ संदीप शिरडकर मला बोलला की असं एक नाटक आलंय आपल्याकडे, आपण जे हे करू म्हणून. तर मी बोललो ठीक आहे, आपण ट्राय करूया, बघूया काय असेल तर. नंतर मला समजलं की त्यात आमचे जावई वैभव कुंटेकर कलाकार आहेत. त्याच्यानंतर मी जेव्हा व्हॉट्सअपवर टाकलं किंवा हे टाकलं तर मला बऱ्याच कमेंट आल्या मुंबईवरून, अरे चांगलं नाटक आहे बघ तरी. मी म्हटलं अरे बापरे, आमच्या कोळंबात आणि नाटक 2 अंकिका एवढ्या वर्ष तेव्हा बापू कोंडे होते, आम्ही खूप लहान होतो. नाटक म्हटलं पहिल्यांदाच आम्हाला झोप यायची. पण आज असं वाटलं की खरोखर तुमची म्हणजे सर्वांचे मी दोघा ठिकाणी चांगलेच ओळखतो, तर त्यांची अशी म्हटलं भूमिकाच बघूया. तर त्या भूमिकेला नवीन म्हणजे माझ्याबरोबर बसलेल्या नवीन पिढी पण होती की म्हणतात अरे काय बहुतेक आज खेळून राहू बघूया जेव्हा स्टार्टिंग तुमची झाली तेव्हा. कारण साऊंड सिस्टीम तर म्हणजे एवढी खतरनाक होती त्याला तर मी 100% मारली. त्याच्यानंतर पाटलांची भूमिका, आबांची भूमिका, डॉक्टरची भूमिका, तसंच वैभवची भूमिका, मॅडमची भूमिका खरोखरच चांगली होती. मी तर असं म्हणेन की हे जर नाटक अक्कलकोटला गेलं तर त्यांच्याकडे बरेच म्हणजे पब्लिक पण त्यांचं चांगलं आहे,
माझीच इच्छा आहे की खरोखरच तुमचा 25वा अक्कलकोटला व्हावा. खूप त्यांना प्रोटेक्शन भेटेल किंवा तुम्हाला सपोर्ट भेटेल. तसं आमच्याकडून श्रीकृष्ण मंडळाकडून पण तुम्ही आज जे आमच्या शब्दाला किंवा संदीप शेरटकरच्या शब्दाला घेऊन आज जो प्रयोग केला त्याबद्दल आम्ही तुमचे खूप खूप आभार आहोत. तसंच कोळम सगळे ग्रामस्थ मी आभार आहोत. आणि मेन म्हणजे 2 अंकी 1 अंकिकाला निदान पाऊस असून पण थोडा पाऊस लागला त्याचा मूड ऑफ झाला तरीही खेळून ठेवला. ह्याबद्दलही तुमचे मी आभार मानतो. धन्यवाद.